तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, तसंच सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे माझ्या ज्या नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. तिळीच्या वड्या बनवण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी गावरान तीळ घेतली आहे. साधारण 100 ग्रॅम तीळ आहे. ते आपण आता कमी गॅसवर खरपूस अशी प्रथम भाजून घेऊ. तीळ आपली भाजत आलेली आहे. या ठिकाणी तडतड असा तीळचा आवाज झाला म्हणजे तीळ भाजायला सुरुवात झालेली आहे. आता आपण ती काढून घेऊ. या ठिकाणी मी पोळपाटाला आणि लाटण्याला तुपाचा हात लावून घेतलेला आहे. आता आपण हे तीळ काढून घेऊ. आता आपण कढईमध्ये साधारणपणे 2 चमचे तूप टाकून घेऊ. आणि या ठिकाणी मी ज्या वाटीने आपण तीळ मोजले होते त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेतलेला आहे. बारीक करून घेतला आहे चांगला. समप्रमाण घ्यायचे आपल्याला. ज्या वाटीने तुम्ही तीळ मोजले असेल त्याच वाटीने गूळ घ्या 1 वाटी. आता आपण याचा पाक तयार करून घेऊ. समप्रमाण घ्यायचं आहे. 100 ग्रॅम जर तीळ असेल तर साधारणपणे 100 ग्रॅम आपल्याला गूळ घ्यायचा आहे. कमी गॅसवर आपण पाक करून घेऊ. पूर्ण गूळ वितळला गेला पाहिजे. आपला पाक तयार झालेला आहे का नाही. पाक सारखा हलवत राहा. अजूनही आपली गोळी या ठिकाणी चांगली तयार नाही झालेली आहे. आपल्याला अजून 1 मिनिट गूळ परतवून घ्यावा लागणार आहे. पाक झालाय का नाही पुन्हा एकदा बघून घेऊ. कडक अशी गोळी तयार झाली पाहिजे आपली. आपली या ठिकाणी गोळी तयार झाली आहे. हे बघा आवाजही येतोय आपल्या गोळी टाकल्यानंतर. असा कडक पाक तयार झाला पाहिजे. आपला पाक या ठिकाणी तयार झाला. याचा आपण गॅस बंद करून देऊ आणि त्यामध्ये तीळ टाकून फास्टमध्ये आपल्याला हलवायचं आहे. आता आपण हे पोळपाटावर टाकून लाटून घेऊ. सुरुवातीला मी या ठिकाणी वाटीला थोडा तुपाचा हात लावून घेतला आहे आणि आपण हे थोडं पसरून घेऊ आणि मग लाटण्याच्या साहाय्याने लाटू. या पद्धतीने आपण हे लाटून घेऊ. आपण लाटून घेतलेले आहे आणि या ठिकाणी मी सुरीलाही तुपाचा हात लावून घेतला. आता आपण त्याचे काप पाडून घेऊ. काप हे गरम असतानाच आपल्याला कापून घ्यायचे. वड्यांना आपण या ठिकाणी काप देऊन घेतलेले आहे. आता साधारणपणे आपण 10-15 मिनिटे थंड होऊ देऊ आणि मग काढून घेऊ. वड्या आपल्या या ठिकाणी थंड झाल्या आहे. आता आपण त्या काढून घेऊया. या पद्धतीने आपण सर्व वड्या आता काढून घेऊ. तिळीच्या वड्या आपल्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. या संक्रांतीला तुम्ही नक्कीच या पद्धतीने तिळीच्या वड्या करून बघा आणि कशा झाल्या ते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि लाईक करायला विसरू नका.